एवरीवन हाउ आर यू? अमूर खा आलेले आहेत आता. हे बघा चुकलेत रोड. माहित नसताना ती पुढाकार करायची घाण सवय लागलेली. त्याचे पिपाण्या झाल्या चालू गणपती बाप्पा मोरया. भावांनो आता आपण चाललोय भीमाशंकरला. चला भेटू. 3:30 वाजता निघायचं होतं पण आता 5 वाजलेले आहेत निघायला. सगळ्यांनी खूप उशीर केलेला आहे पण आता सगळे लोक आता 5 वाजता निघतोय आम्ही. पेट्रोल भरायला थांबलोय आता आम्ही. हायवेने जाऊ. हायवेने दाखवतो. आता 90 किलोमीटर भीमाशंकर आहे इथून. 90 किलोमीटर. आम्हाला अजून 3 तास लागतील जायला भीमाशंकरला. आता ह्या लोकांनी सगळ्यांनी उशीर केल्यामुळं आता भरपूर लेट झालेला आहे. आता आज संडे त्यामुळं आज गर्दी लागून आहे म्हणजे झालं. गर्दी लागल्यावर आपली वाटच आहे. नाहीतर काय म्हणला? मॅपच्या साह्याने आम्ही चाललोय हळूहळू. मॅपच्या भरोशावरती आता चाललेलो आहे. मला थोडं माहिती आहे. बाकीचं सगळं मॅपच्या भरोशावर. चला. अच्छा ठीक है समझ गया. आता आम्ही 3 किलोमीटर आलो पण आमच्या पोरांना चहा प्यायचा होता म्हणून चहाच्या टपरीवर आलोय. आता चहा पितो आणि त्यानंतर ना आम्ही मग पुढचा प्रवास चालू करणार. 2 वाजता खालायचो पण आपण आता 5 वाजता खाल्लो. म्हटलं 2च्या नंतर मी येणार नाही पण आला तसं. आता आम्ही चहा प्यायला स्टॉप घेतलेला आहे. 2 hours later. आता आपण गाव एरियामध्ये आलेलो आहे आणि कसलं मस्त निसर्गरम्य गाव आहे. पुढे गाव आणि मागे असा हा व्ह्यू, डोंगरांचा व्ह्यू. एकदम स्वर्गात आल्याचा फील होतोय. समोर जे गाव आहे पोपटवाडी गावाचं नाव आहे. त्यांच्या बॅक साईडला हा व्ह्यू आहे. ऊन आलेलं आहे आणि उन्हासोबतचा हा व्ह्यू अप्रतिम व्ह्यू. आता आम्ही 30 किलोमीटर भीमाशंकरच्या अलीकडे आहे. त्यानंतर मागं असा व्ह्यू आहे. मस्त हिरवगार झालेलं आहे. आता आम्ही इथं थांबलेलो आहे. आमची इथं अशा गाड्या आहेत. कुणाला तिथं चहा वगैरे पाणी बॉटल घेतोय. शहाणे मेंबर थोडेसे चुकलेले आहेत रोड. ते आता यायला त्यांना अजून 10-15 मिनटं लागते. त्यांच्यासाठी आम्ही वेट करतोय. ते आल्यानंतर आम्ही आता पुढचा प्रवास चालू करू. तोपर्यंत इथं चहा वगैरे पिऊन आराम म्हणजे थोडासा रिलॅक्स बसायचं नियोजन आहे आता. ते झाल्यावरती त्यांना ठेवणीतले थोडेसे गोड शब्द बोलण्यात येतील कुणालकडनं. कुणाल तिकडून हसतोय. हाय एवरीवन हाउ आर यू? शाबाश बेटा बहुत बढ़िया. हा सौरभ महाडिक. तिकडे अक्षय लवाण बारामतीहून कालच आलेले आहेत भीमाशंकरला जाण्यासाठी. आणि हे कुणाल तांबे. अक्षरशः कार्यकर्ते चुकल्यात आल्यावर थोडस शाब्दिक पद्धतीने जपण्यात येईल. ये बड़ी अच्छी बात कही आप. ते तुम्हाला दाखवूच आम्ही. शाब्दिक पद्धती थोडेसे उच्च लेवलचे शाब्दिक पद्धत आम्ही तुम्हाला दाखवू. लाईक करा, शेअर करा. ऐका शाब्दिक पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करण्यात येईल. बाकी काही नाही. प्लीज ये अच्छा ये अच्छा. अमूर खा आलेले आहेत आता. हे बघा चुकलेत रोड. माहित नसताना ती पुढाकार करायची घाण सवय लागलेली. मूर्ख माणसं. शाब्दिक पद्धतीने ह्यांच्या अत्याचार केले पाहिजे. मूर्ख माणसं आहेत निवळ. वावळट. कळतंय का तुला? कळतं का?
किती उशीर किती उशीर तुम्ही सरळ 4-5 किलोमीटर पुढे लोरा करणारी माणसं नंबर 1 121 के फॉलोअर्स सगळे इथं चहा वगैरे झालेला आहे आमचा. आता बघू पोचतोय का काय होतंय बघू. या कार्यकर्त्यांमुळे जरा लय म्हणजे आखरीत लेट झालाय. थोडा केला म्हणजे जरा काय काय आले माझ्या आम्ही आता पार्किंग मध्ये गाडी लावून आम्ही आता चालत चाललेलो आहे. 2 किलोमीटरचा ट्रेक आहे आता चालत. हा पण आहे, हा आकाश सातपुते पण आहे. त्यानंतर नाही तर माकड वाननेर भरपूर आहे. आम्ही आता अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. खूप गर्दी आहे इथं. खूप 1 लाखभर माणसं असतील आता. त्या लोकांमधून आता आपल्याला दर्शना लाईनला लागून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे म्हटल्यावरती आपल्याला खूप टाइम जाणार आहे. हाँ ये कर लो पहले. खूप टाइम झालेला आहे आपल्याला. लय उशीर झालेला आहे या माणसांमुळे. आपल्याला लय उशीर झालेला आहे. त्यामुळं ह्या माणसांमुळे पण खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे आपण थोडस लेट चालू आहे आपण. त्यामुळं कसं आहे लेट झाल्यामुळं आपल्याला खूप आता अडथळे आपल्याला निर्माण होणार आहेत गर्दीचे. गर्दी व्हायला चालू झालेली, भरपूर गर्दी झालेली आहे. आता हे कपडे बदलू आणायला लागलेत. इकडून फुल गर्दी चालू आहे. त्यामुळं आता अवघड आहे आमचं दर्शनासाठी. त्यामुळं आता कसं आहे What? Bro, what are you talking about, man? अवघड काम झालेलं आहे. लय अवघड काम झालेलं आहे. लय अवघड. त्यामुळं आपण आता थोडंसं चेंज करूया. चेंज करण्यासाठी आपण एखादा कुठंतरी रस्ता बघतोय. चेंज केल्यानंतर आपण लाईनीला लागणार आहे. लय लांबून लाईन आहे. 1.5 किलोमीटर लांब लाईन आहे असं कळलंय आम्हाला. तर कळलेलं 1 किलोमीटर राहिले पण 1.5 किलोमीटर लांब लाईनच आहे. त्यामुळं ओके कपडे बदलायची तयारी. गर्दी बघू शकताय तुम्ही, खूप सारी गर्दी. तर पोलीस मॅडम पण येते आता लाईनला नीट लावते. ते लोक जे आडवे तिडवे घुसले ते त्यांना जरा सरळ करते. ते हे तर यांना लाईनला थांबवलेलं आम्ही चेंज करून आलोय. आता आम्ही पण जॉईन करणार आहे त्यांना. आम्ही आता लाईनला लागलेलो आहे सगळे. आता 2-3 जण गेलेले आहेत पुढं कुठंतरी हिंडायला गेलेले आहेत तिथं आसपास. त्यामुळं आम्ही थांबलोय लाईनला. खूप मोठी लाईन आहे, भरपूर लाईन आहे. ही लाईन आता आम्हाला बहुतेक 2-3 तास लागतील दर्शनाला. खाली माझा फोटो ये पक्का हिंदी वाला था. मी म्हणतोय आंघोळ गरपाने आंघोळ. अरे म्हणलं काय म्हणलं कोमट पण झाले आपण काय करतो. हो की मग कोमट पाणी झालंय. पेसेज मध्ये आंघोळ करणार होतो का मी. कुठं करणार आहे पुणे. मध्ये बडबड करण्यात ते होणार. मदत करतो. एक लाईन करून जायला लावलंय. इकडे बस सेवा आहे. 5 किलोमीटर लांब कार लावून इथं बसने यावं लागतंय. आणि टू व्हीलरवाल्यांना लवकर पार जवळ येऊन 1 किलोमीटर लांब फक्त पार्किंग आहे. त्यानंतर दर्शन करून लोक आली पण आम्ही अजून लाईनलाच आहे. झालेली ॲम्ब्युलन्स आली आहे. जागा करायची तयारी चालू आहे. पटपट जागा केली आहे ॲम्ब्युलन्सला. पोलिसांचा पण बंदोबस्त कडक आहे. आता श्रावण महिना चालू होणार आहे. त्यात आता आज संडे आहे त्यामुळं भरपूर गर्दी असते.
त्यामुळं इथं भांडणं चालले तिथं लय भांडणं चालले हाणलं एकाने कानफाटीत मारले. आता तो आले ते चार वायांचे बोलणे खाऊन आलेले माणसं आहे बघा. चार वायांची बोलणे खाऊन आलेली माणसं आहेत. बायांची बोलणं खाऊन आलेली माणसं आहेत. मध्ये घुसायची गरजच काय होती पण इथं लाईनला थांबलेलो ना. आबरू घालवली तो माणूस. एक माणूस आबरू घालवली आबरू घालवली यांनी. पाऊस यायला सुरुवात झालेली. रेनकोट घालायच्या ह्याच्यामध्ये तयारीत लागलाय आता जोरात. जर्किंग काढलेलं आहे आता. मी पण जर्किंग घालणार आहे आता. पावसाने भिजण्याच्या ऐवजी जर्किंग घालून तयार. पावसापासून संरक्षण. मी पण जर्किंग घातलेलं आहे. भाऊ बेस्ट दिसतोय सगळ्यात बेस्ट. सौरभ भैया यो बघा 100 वाला रेनकोट नवीन खरेदी 30 रुपये कागद घेऊन आलाय. 30 रुपयाचा डोक्यावर टाकाय. अरे काय धंदा. घालून दाखवतो. सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट आहे. चांगले बोलले. पाहुणे खरेदी नवीन केली पण पाऊसच गेला. पाऊस 2 hours later. पुढून लय जोरात पाऊस आलेला आहे. दिसतंय दुःख दिसतंय तुम्हाला. पूर्ण दुःख झालेलं आहे. पुढं काय पुढचं काय दिसत नाही. फक्त एवढं अजून नाही दुःख. पलीकडनं आलेलं आहे दुःख. सौरभ भैया जादू झालेले आहेत आता. जादू जय महाकालचा गेला गंध आतमध्ये. बाहेर काढ बरं बघू. गंध 50 रुपयाचा गंध लावलेला आहे. जय महाकाल. डायरेक्ट गंध लावून 50 रुपये घेऊन डायरेक्ट गायबच झाला माणूस. परत काही दिसलाच नाही. आमच्या माणसांचं गणित चुकलं म्हणून त्यांना जास्त पैसे गेले पण परत आलाच नाही. तो गायबच जा रे. यो कार्यकर्त्याने आज लय मोठं काम केलेलं आहे. पाय दुखायला लागलेलं कारण देत आहे. कारण देतोय पाय दुखायला लागले. नाश्ता करून आलेले कार्यकर्ते आम्हाला सोडून एकटे कार्यकर्ता गियामाड कार्यकर्ता कारला काही गुड मारलं. डबल गियामाड का कार्यकर्ता. आता आम्ही चाललेलो आहे नाश्त्याला. आता नाश्ता करून येतो. मस्त भूक लागली. आता लवकर उठलेलो त्यामुळं झोपलोच नाही मेन म्हणजे. त्यामुळं बरं वाटतंय. बरं वाटते. डोळे जरा झालेली. नाश्त्याला पाठवत्या. नाश्ता करून. हो साहेब हो. नाश्ता केलेला आहे. मिसळ खाल्लेली आहे. मिसळ खाल्लेली आहे आता खाऊन परत लाईनला जायचं आहे. आता पूर्ण दुःख झालेलं आहे. पूर्ण दुःख झालेलं आहे. इथं काय पुढचं दिसत. पूर्ण दुःख झालेलं आहे तिथं. पूर्ण दुःख झालेलं आहे तिथं. काय समोरचं काय दिसत नाहीये. आणि ते कार्यकर्ते पूर्ण तयारीमध्ये येत पावसाच्या. हे बघा आई संपला विषय. इथं हे बघा सगळे जादू झालेले आहेत. तिथं सगळे रेनकोट विनकोट घालून तयार झालेले आहेत. यो बघा आहे का. अरे मागं माणसं बघ जरा. हे मग झालेलं असा विषय. आता बराच टाइम झालेला. आम्ही 1.5 तास झाला आम्ही लाईन येते. पण अजून मंदिराचं आम्हाला कळस पण नाही दिसला. हे तर काय म्हणणं आहे तुझं यावर. अजून 2 तासापासून आपल्याला कळसापर्यंत पण नाही आलेलो आहे. आपण कळस पर्यंत पण नाही आलेलो. काय दुःख आहे ते. आम्ही लाईनला लागलेलो 9:30 वाजता. आत्ता वाजलेले 1:45.
जवळपास 3-3.5 तास झालेले आहेत आपल्याला लाईनला थांबलेलो आम्ही 3.5 तास झालेले आहेत. पण अजून दर्शन अजून खूप पुढे जायचंय, खूप लांब जायचंय, अजून बरोबर 3 तास लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजून 2-3 तास लागणार आहे दर्शनासाठी. त्यामुळं खूप सगळे थकलेले आहेत. अजून 2-4 तास लागतील. 4 वाजता पोहोचणार. अजून 2-3 तास लागणार आहेत. माझ्या पायाच्या पिपण्या झाल्या चालून. काय आल्या? पायाच्या पिपण्या झाल्या चालून. गाईज सगळे आता मी ब्लॉग चालू केला म्हणून सगळे आनंदित झालेत. त्याचे सगळ्यांची तोंड पडलेली, नाहीतर कोणच हसत नव्हतं. भावांना आमची तरी तोंड पडलेली. पडलेलाच आहे तेवढं आहे. पूर्ण सगळ्या एरियामध्ये धुकं पसरलेलं आहे. सगळं धुकं घुसलेलं आहे आतमध्ये, तुम्ही बघू शकताय. खूप मस्त आणि गार हवा सुटली आहे. खूप मस्त वातावरण झालेलं आहे. फक्त गर्दी खूप आहे. आमचा आत्ता चौथा तास चालू आहे. 4 तास झाले आम्ही लाईनमध्येच आहे. अजून आम्हाला 2 तास लागतील, 2 ते 3 तास लागतील असं सूत्रांच्या माहितीनुसार समजलेलं आहे आम्हाला. त्यामुळे आता पाहूया किती वेळ लागतोय ते. हर हर महादेव. हे आपल्या कशाला घेतले? बरीच गर्दी आहे. आता आम्ही गर्दी पुढं किती गर्दी आहे ते बघायला चाललेलो आहे. प्रथमेश आणि मी पुढं किती गर्दी आहे ते बघतो आणि डिसाईड करतो मुख दर्शन घेऊन गुप्तलिंगाकडे जायचं की पूर्ण लाईनीत थांबून दर्शन घ्यायचं. ते आता पुढे गेल्यावरती समजेल. कारण की आज विकेंडमुळे खूपच गर्दी आहे. तुम्ही बघत असाल, तुम्ही बघू शकताय खूप गर्दी आहे. बरं थांबू देतात. नाही आता जाऊ गुप्तलिंगाकडे जायचं. किती पाऊस आलाय. पूर्ण पाणी साठलेलं आहे इथं. खूप जोराचा पाऊस झालेला आहे. खूप आणि चालू आहे लय जोराचा पाऊस. हे बघा तुम्ही बघू शकताय कसं पाणी साठलेलं आहे. पाऊस पण बघू शकताय तुम्ही. खूप जोराचा पाऊस खूप हे बघा. नमस्कार. आम्ही आत्ताच भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं. आता आम्ही चाललेलो आहे गुप्त भीमाशंकरला. त्यासाठी 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. आता ह्या रोडून आम्ही सरळ आता चालत चाललेलो आहे. बघा सगळ्यांनी आता जर्किंग वगैरे घातलेलं आहे. भरपूर पाऊस आहे इथं. पावसापासून वाचण्यासाठी आम्ही जर्किंग घातलेलं आहे सध्या सगळ्यांनी. ते सगळं झाल्यानंतरून आम्ही आता जर्किंग वगैरे सगळं घातल्यानंतर आता सगळे नियोजनबद्ध चाललेलो आहे गुप्त भीमाशंकरला. आता पाहूयात आता किती वेळ लागतोय जाण्यासाठी. 2 किलोमीटरचा ट्रेक आहे, पण किती वेळ लागतोय ते सांगता येणार नाही. त्यामुळे आता बघूयात. असं खूप गर्दी होती. छान दर्शन झालं. आता इथून तर निघू वाटत नाही, पण आता जावं लागेल. काही कार्यकर्त्यांना जॉब आहे, काही कार्यकर्त्यांचं काम आहे. ते काम झाल्यावरती हे सगळे पोरं ग्रुप चाललेले आहेत. आय एम कमिंग टू द लेट्स गो. आम्हाला नमस्कार. ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आम्हाला 6 तास 6 ते 7 ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तास आम्हाला लागलेले आहेत दर्शनाला. ते करून आता आम्ही गुप्त भीमाशंकरला चाललेलो आहे. त्यासाठी 2 किलोमीटरचा ट्रेक आहे. तो ट्रेक कंप्लीट करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालेलो आहे. सगळे पावसापासून वाचण्यासाठी सगळ्यांनी जर्किंग वगैरे घातलेलं आहे. आता बघूयात
काय होते ह्याने आता इथं चेष्टा मस्करी करत आनंदात सगळे एन्जॉय करत चाललेले ते फक्त तुम्ही ऐका. डार्क विषय चालले आहे इथं. इथं थोडंसं ट्रेक आहे, खाली उतार आहे, हे उतरून जायचं आहे. आता आम्ही इकडून उतरून आलो आहे खाली, बघू शकताय तुम्ही. तिकडं आम्हाला पाण्याचा आवाज येतोय म्हणजे जवळ आलेलं आहे. तुम्हाला पण येत असेल पाण्याचा आवाज. आपण पोहोचलेलो आहे गुप्त भीमाशंकरला. इथं पोलिस पण आहेत, सर्व लोक आहेत, पब्लिक बघू शकता तुम्ही. पब्लिक भरपूर आहे. खूप मस्त आणि थंड वातावरण आहे. हे ह्याच्या खाली गुप्त भीमाशंकर आहे, तुम्हाला दाखवतो. बघा इथं गर्दी बघा. गर्दी भरपूर गर्दी. सगळं देवदर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आमचं. आता आम्ही जेवण करायला आलेलो आहे, पण इथं रोटीच नसल्यामुळं आमचे कार्यकर्ते नाराज झालेत, कारण इथं रोटीच नाही, चपाती भेटलं होतं. त्यामुळे कार्यकर्ते बोलते ते चपाती रोज खातोय, आज रोटी खायची. भेटलं आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या हॉटेलला. आम्हाला आता जावं लागतं आहे दुसऱ्या हॉटेलला. परत चाललेलो आहे सगळे रिटर्न. तर आता दुसरं कुठलं हॉटेल भेटलं का नाही. आता आम्हाला एक हॉटेल सापडलं, तिथं रोटी भेटते म्हणून आम्ही लगेच जेवायला बसलो. लगेच मसाला पापड पण आलेला आहे. हॉटेल राजा कुरकुरीत पापड. आता जेवण करून आम्ही आता जाणार आहे पुण्याला ट्रिपचा एंड. त्यामुळं